म्हैसाळ जयसिंग टाकळे यांचे चिरंजीव विश्वजित टाकळे यांची कोल्हापूर येथील खाजगी कंपनीमध्ये काम करत असताना अपघाती मृत्यू झाला होता। विश्वजितचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। याची माहिती महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, पालकमंत्री सांगली जिल्हा तथा कामगार यांना मिळाल्यानंतर त्यांनी टाकळे कुटुंबियांची भेट घेऊन कंपनीकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा शब्द दिला होता। सुरेशभाऊ खाडे यांनी सदर कंपनीवर कारवाईचा बडगा उचलल्यानंतर अखेर टाकळे कुटुंबाला न्याय मिळाला आहे। टाकळे कुटुंबाला कंपनीकडून 35 लाखाची मदत देण्यात आली आहे। आज नामदार डॉ. सुरेशभाऊ आणि कंपनी प्रशासन यांनी टाकळे कुटुंबियांची भेट घेतली व विश्वजित टाकळे यांचे आई-वडील श्री व सौ जयसिंग टाकळे यांना 35 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळल्याने कुटुंबाला दिलासा मिळाला आहे। यावेळी धनंजय कुलकर्णी, धनराज शिंदे, दिलीप पाटील, आबासाहेब शिंदे, विठ्ठल बंडगर, संभाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग घोरपडे, अतुल माळी, वसंत खांडेकर, मारुती कांबळे, अर्चना हिरेमठ, स्मिता पाटील, वर्षा खांडेकर, नेमिनाथ चौंडाज, महावीर पाटील, शीतल सनबे, प्रतीक चौंडाज, विशाल चौंडाज, संजय कोळी, बाळासाहेब घोरपडे, प्रमोद पाटील, सुभाष संगलगे, अनिल संगलगे, भरत पाटील, मनोज मगदूम, प्रकाश माने, विजय माळी, दादू माळी, अविनाश पाटील, शरद अंकलगे, ताशा पाटील, विकास कांबळे, धनंजय कांबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। नारायण टाकळे, माझा मुलगा विश्वजित जयसिंग टाकळे याचं 19 मार्च 24ला विलो कंपनीमध्ये अपघाती निधन झालं। अपघाती निधन झाल्यानंतर 2 दिवसात कामगार मंत्री खाडेसाहेब आमच्या घरी भेट देऊन येऊन आम्हाला आश्वासन देऊन गेले आणि आज दिनांक 19 एप्रिल रोजी खाडेसाहेब व कंपनीचे अधिकारी यांनी येऊन आम्हाला 35 लाखाचा चेक देऊन गेले आहे। एक इंजिनियर झालेला मुलगा कैलासवासी विश्वजित जयसिंगराव टाकळे पाटील यांचा एका कंपनीमध्ये काम करत असताना ॲक्सिडेंट होऊन त्यांचा मृत्यू झाला। 19/3/2024 रोजी त्यांच्या अपघाती मृत्यू झाला। आज ह्या कार्यक्रमाला विको कंपनी म्हणून त्या कंपनीचे HR हेड असतील, नितीन आसकर असतील, मौर्य खरे असतील, विजयनारायण सोनटक्के असतील, संदीप पाटील, धनंजय कुलकर्णी असतील, धनंजय शिंदे, संभाजी शिंदे, बाकी सगळे आमचे बंडू पाटील, बाबा सर्वच इथं उपस्थित आहेत। आणि याच्या ज्यावेळी ध्यान झालं, अपघाताने मृत्यू झाला, त्यावेळी मी इथे येऊन गेलो होतो। त्याला 1 महिना जवळजवळ झाला, पण त्यावेळी मी शब्द दिला होता की मी त्याच्या वडिलांना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या आईला काहीतरी भरपाई मिळवून द्यायचा निश्चित प्रयत्न करेन। शेवटी कामगार मिळाल्यानंतर शेवटी कामगार मंत्री असल्या कारणानं माझे कर्तव्य बनते की त्यांना काहीतरी मिळवून द्यायचं। बऱ्याच गोष्टी आम्ही वर खाली करत कंपनीशी बोलत शेवटी 30पर्यंत आलं। शेवटी मी मालकाशी बोललो, जे आपले नितीन आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर मी त्यांना फोन केला की मी आपल्याशी बोलतोय, एका गरीब कुटुंबाचं झालेलं आहे, करता मुलगा गेलेला आहे, आपण थोडीशी मदत माझ्या फोनवरती आपण थोडीशी वाढवावी, हा मी त्यांना विनंती केली। आणि त्यांनी उदार मताने सांगितलं, भाऊ तुम्ही फोन करताय तर आम्ही त्यांना 5 लाखांनी वाढवतो। असे तिचे 35 लाख रुपये आज आम्ही त्या कुटुंबांना आम्ही देऊ केलेले आहेत। जे कॉम्बिनेशन कंपनीचं असतं ते 16 लाख काहीतरी, ते 16 लाख आमच्या डिपार्टमेंटला येतं, आमच्या डिपार्टमेंटला भरतात, ते आमचं डिपार्टमेंट त्यांना रिलीज करतं। ते मी ताबडतोब आदेश करेन की ताबडतोब ते पैसे रिलीज करावं। तर ह्या गोष्टी सगळ्या करत असताना एका कुटुंबात पैसे देऊन काही माझा माणूस आला नाही किंवा माझा तो मुलगा आला नाही, हा मुद्दा आहे त्यातला। पण नसेल आता पर्याय तर नाही आहे, पण पर्यायानंतर त्या कुटुंबाला कुठेतरी आधार देण्यासाठी आपण सगळेजण उभा राहिलो, आपण त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि इथून पुढे आपण त्यांच्या पाठीशी उभा राहायचं आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो। निश्चितच हे दुःख सावरण्यासाठी आपण सगळं सहभागी होऊ, त्यांचं दुःख वाटून घेऊया आणि त्यांना परत कसं उभा करता येईल दृष्टिकोन सांगून आपण प्रयत्न करूया, एवढंच मला सांगायचं आहे।